पुण्याच्या मोशीमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून एकाचा मृत्यू, 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, तर 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू. मंत्रालयामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा, कर्मचाऱ्यांना पोटदुखी, उलटीच्या आजारांना त्रस्त. पाण्याच्या टाकीमध्ये पावसाचं अस्वच्छ पाणी मिसळल्याची तक्रार. भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट. भेटीनंतर खडसेंच्या पुन्हा भाजपत जाण्याच्या चर्चांना उधाण. पुढचे काही दिवसांमध्ये राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा. राष्ट्रवादी एसपीमधील 5 ते 6 खासदार अस्वस्थ. पृथ्वीराज चव्हाणांचं पवारांच्या खासदारांसंदर्भात मोठं विधान, तर आम्ही सर्व पवारांसोबत. बजरंग सोनवणे, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. विलास घुले हत्या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी आज मोर्चा. 25 ते 30 हजार लोक मोर्चात होणार सहभागी. सर्वपक्षीय नेतेही मोर्चात सहभागी होणार. आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन 9वीच्या मुलीनं दिला बाळाला जन्म. सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. नाशिकच्या वणीगडावरील सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं. अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे 2 दिवस बंद होतं मंदिर. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांचा पालखी सोहळा पुण्यामध्ये दाखल. पुण्यातील संगमवाडीत पालख्यांचं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री घेणार पालखीचं दर्शन.